हाय हॅलो नमस्कार, मी गीता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। आता काल किराण्याची यादी दिली होती म्हणून आज किराणा येणार होता। तर या ठिकाणी मी सगळ्या बरण्या वगैरे घासून घेतल्या होत्या। म्हटलं चला आता बरण्या घासायला काढल्या तर ही खिडकी घासून घेऊ। खिडकी घासून घेतली, त्यानंतर म्हटलं चला आता ही स्टाईल पण घासून घेऊ। असं करता करता तुम्हाला सांगते सगळा किचन आवरून घेतला मी आणि तोपर्यंत आपला किराणाही आला होता। मग काय पैसे दिल्याने आपला किराणा घेतला। आता तुम्हाला सांगते मी असंच करत असते, किराण्याची यादी देऊन टाकली की घरपोच आपला किराणा येतो। आणि मस्त अशा सगळ्या बरण्याही घासून झाल्या होत्या, किचन पण मस्त क्लीन झाला होता। म्हटलं चला आता आपलाही अवतार आवरून घेऊ आणि त्यानंतर मग हा किराणा मोजून व्यवस्थित सगळ्या वस्तू आल्या की नाही ते बघून आणि त्यानंतर मग हा किराणा बरण्यांमध्ये भरून घेऊ म्हटलं। तर तुम्हाला सांगते एवढ्याशाच वस्तू 6,000च्या झाल्या आहे, पण यामध्ये तेल डबा जवळपास 2500 रुपयाचा आहे आणि बाकीचं आम्ही जवळपास 5-5 किलो आणलेलं आहे। म्हणजे साखर, शेंगदाणे जे जास्त लागतं ना तर ते मग मी जास्त क्वांटिटीमध्ये आणत असते। बाकीचं जे किरकोळ आहे ते मग चालू पण आणता येतं। तर जवळपास 2-3 महिन्याचा मग किराणा एकटीच भरून घेतला। सगळ्या बरण्यांमध्ये व्यवस्थित किराणा भरून घेतला आणि त्यानंतर हा पण किराणा व्यवस्थित लावून दिला। आता तुम्हाला सांगते जर का घरामध्ये किराणा नसला ना तर तुम्हाला सांगते इतकी चिडचिड होऊन जाते ना। आणि खरंच त्या किराण्यावरती पण आपल्या बायकांचं वेगळंच प्रेम असतं। आता चला म्हटलं शिकंजी पण पिऊन घेऊ मस्त अशी थंड थंड। आणि चला आज मिनी ब्लॉग इथं सेंड करते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।